माजी आमदार ॲडव्होकेट श्रीपतरावजी शिंदे यांच्या कन्या गडिंग्लजच्या माजी नगराध्यक्षा स्वातीताई कोरी यांनी आज जनता दलामधून भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। ताई, काय सांगा? जनता दलातून आज भाजपमध्ये माझ्यासह तालुक्यातल्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज प्रवेश केलेला आहे। जनता दलावरचं आमचं प्रेम तसंच आहे, आमच्या हृदयात जनता दल राहणार। पण जनता दलाचं अस्तित्व संपत चाललेलं होतं, आम्हाला कोणाचा आधार नव्हता। आम्ही ज्यांना मदत केली त्याने आम्हाला वापरलं आणि फेकून दिलं। पण एका मोठ्या प्रवाहात जाऊन सर्वसामान्य लोकांची कामं करता यावीत, आपल्या कार्यकर्त्यांना मदत करता यावी या भावनेनं आणि गडिंग्लज तालुक्याचा आणि शहराचा विकास करता यावा त्यासाठी मोठ्या ताकदीची आम्हाला गरज होती। आणि ती ताकद आदरणीय चंद्रकांत दादा, खासदार महाडिक साहेब, त्याचबरोबर आमदार शिवाभाऊंच्या रूपाने आम्हाला मिळाली। आम्ही भाजपमध्ये सगळ्यांच्या सह आज या विभागाच्या विकासासाठी आणि कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी प्रवेश केलेला आहे। ताई, 50 वर्ष शिंदे साहेबांनी कुठल्याही प्रलोभनांना बळी न पडता अगदी त्यांना मुख्यमंत्री पदाची सुद्धा ऑफर आली होती, पण त्यांनी कधीही त्या पक्षामध्ये आपला पक्ष बदल केला नाही। आज तुम्ही भाजप प्रवेश करताय, गडिंग्लजकरांमध्ये कौतूहल आहे की याचं नेमकं कारण काय? मी सांगितलं त्याप्रमाणे मलाही कुठलंही प्रलोभन दिलेलं नव्हतं, कुठल्या सत्तेच्या हव्यासापोटी मी प्रवेश केलेला नाही। मी प्रवेश केलाय तो माझ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी, कार्यकर्त्यांची सर्वसामान्य लोकांची कामं व्हावीत म्हणून, आणि आम्हाला संपवायला बसणाऱ्यांना आम्हाला पुन्हा एकदा फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेण्यासाठी भाजपाची आम्हाला गरज होती म्हणून आम्ही प्रवेश केलेला आहे। पुरोगामी विचाराकडून अगदी म्हणजे हिंदुत्ववादाच्या विचारांकडे तुम्ही वळला, कारण लहानपणापासून तुमची जडणघडण राष्ट्रसेवा त्याप्रमाणे आमचा विचार हृदयात आहे, आमचा पक्ष आमच्या हृदयात आहे। आणि आत्ताच माननीय चंद्रकांत दादा पाटील साहेबांनी सांगितलं की भाजपचं सुद्धा सर्वसामान्य लोकांना, गोरगरिबांना मदत करण्याचीच भूमिका आहे, तीच भूमिका घेऊन आम्ही पुढे जाणार आहे। राजे, कित्येक दिवसापासून त्यांचाही प्रवेशाचं बोललं जात आहे, हा प्रवेश नक्की कधी होणार? लवकरच होईल। आता निवडणूक असल्यामुळे ते थोडंसं थांबला असेल, पण मुख्यमंत्री महोदय या संदर्भात निर्णय घेतील आणि लवकर प्रवेश होईल। जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जयस सय्यदसह लता पालकर, गडिंग्लज।